टॉपिक सुरू करूया. ठीक आहे, चला. लॉजिकल रिझनिंग आज आणि उद्या आपलं जे काही इंटरेक्शन आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी डिसाइडेड आहे की आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. चला, मी तुम्हाला एका छोटंसं उदाहरण देऊन एक प्रश्न विचारते. मी जेव्हा लहान होते तर माझ्या मावशीचा मुलगा माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठा आहे, म्हणजे माझा दादा तो माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठा आहे, आणि त्याची बहीण जी आहे ना ती त्याच्यापेक्षा 4 वर्ष मोठी आहे. बरोबर? म्हणजे माझा दादा माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठा आहे, त्याची सख्खी बहीण ती त्याच्यापेक्षा 4 वर्ष मोठी आहे, आणि माझा सख्खा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे. तर माझ्या छोट्या भावामध्ये आणि त्या ताईमध्ये किती वर्षाचं अंतर असेल? मॅम रिपीट एकदा क्वेश्चन परत सांगतो. ऐका परत. 11 वर्ष. एक उत्तर आले आर्यनचं, तर परत सगळ्यांनी ऐका बघा. माझ्या मामाचा मुलगा जो मावशीचा मुलगा, माझा मावस भाऊ, माझा दादा, तो माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठा आहे. त्याची सख्खी बहीण त्याच्यापेक्षा 4 वर्ष मोठी, आणि माझा सख्खा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान. तर माझ्या सख्ख्या भावांमध्ये आणि माझ्या ताईमध्ये 11 वर्षाचं अंतर असेल. 11 वर्षाचं अंतर असेल. 11. बर, म्हणजेच तुम्ही काय केलं? लॉजिक लावलं. लॉजिक. मी, माझा लहान भाऊ, मी, माझा मोठा भाऊ आणि माझी मोठी बहीण, 11 बरोबर, यांच्यामधलं तुम्ही काय केलं? वर्ष लॉजिकली कनेक्ट करून एक समीकरण बनवलं की ह्याच्यात एवढं अंतर घे, तेवढं अंतर घे. तर टोटल किती? एकदम छोटा एकदम मोठा, टोटल किती केली? तर 11. बरोबर आहे की? म्हणजे आपल्या आजूबाजूला, तुमच्या घरामध्ये पण बघा, तुमच्या आईचं आणि तुमच्या बाबांचं वय, किंवा तुमच्या काकांचं आणि तुमचं वय, यांची पण तुम्ही अशी समीकरणं बनवू शकता. बोला प्रेरणा पाटील, बोला. 11. हो, झालं की. तर चॅटबॉक्स मध्ये टाकलंय सगळ्यांनी, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण लॉजिकली उत्तर सोडवतो. आता मी तुम्हाला पीपीटी दाखवणार आहे, ती पटापट करायची आणि मग तुम्हाला प्रश्न कळायला देणार आहे, बरं का. आज आपलं डिस्कशन होईल, त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्न सोडवायला देईन, की तुम्ही सोडवायची. तुमच्याकडे वही, पेन किंवा पेन्सिल काहीतरी घेऊन बसा, आणि आपण जे पटापट क्वेश्चन्स घेऊ, मी जास्त वेळ देणार नाही. प्रश्न वेळ उत्तर, प्रश्न वेळ उत्तर असं करून ते सोडवायचंय. चला, स्क्रीन शेअर करते. आणि आज आपली खरी खरी मजा आहे, कारण आज आपण सगळे एकत्र अभ्यास करणार. पण नियम लक्षात घ्या. मी बोलते, तुमचं माईक बंद करा. तुमचं बोलणं माईक बंद करा. आपले फोन माईक जरा बंद करा. लक्ष द्या, आपला फोन सुरू आहे. तुम्ही जर यांना म्यूट करू शकता का? आय कॅन डू इट. मला नाही करता येत, मला ऍक्सेस नाही. चला बघा, आता हे आहे आपलं आजचं डिस्कशनचं सगळं चित्र. इथे दिलेलं आहे द मास्टर कोड ऑफ सिलोजिझम किंवा सायलोजिझम, तुम्ही याला असं प्रोनाऊन्स करू शकता. त्याचा अर्थ काय असतो? 3 वाक्य असतात. एक वाक्य असतं ते ब्रॉड वाक्य असतं. स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट, सगळ्यांनी माईक बंद करा. सगळ्यांनी आपापले माईक बंद करा. ज्यांना स्क्रीन दिसत नाहीये त्यांनी मीटिंग बंद करून परत जॉईन करा. मी पण माझा कॅमेरा बंद करते, ठीक आहे? उगाच त्या व्हिडिओ ऑन केल्यामुळे मीटिंग किंवा तुम्हाला ते दिसत नाही, ऐकू येत नाही असं नको. माझा कॅमेरा मी बंद केलाय, तरी पण तुम्हाला दिसत नसेल तर मीटिंग रिजॉईन करा. दुसरं, सगळ्यांनी आपापले माईक पहिले बंद करा. आता मी तुम्हाला जे सांगणार आवाज येत नाही. आवाज येत नाहीये. मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज येत बोलण्याचा माझा आवाज कस काय येईल?
मॅम आता तर स्क्रीन पण दिसत नाहीये. आवाज येत नाहीये. सगळ्यांनी तुम्ही माईक ऑफ ठेवा, त्यावेळी मॅमचा आवाज येणार. ठीक आहे, सगळे माईक ऑफ ठेवा. कुणीही येस नो काही बोलू नका. मॅम रिजॉईन करत आहे. ठीक आहे. मैम आप है यहाँ? येस. यस. Unmute yourself, Deepika ma'am. I have to make you co-host and then you can unmute yourself. Yeah. Oh. थैंक यू Yeah, मैम. unmute. देयर वाज सम प्रॉब्लम विद नेटवर्क, तो ज्वाइन करके भी मुझे लीव करना पड़ा बिकॉज सम स्टूडेंट्स कुड नॉट लिसन टू मी. तो मुझे आई जस्ट क्रॉस चेक, मुझे तो वाईफाई का कुछ प्रॉब्लम दिख नहीं रहा है, बट लेट अस सी. मैं थोड़ा टाइम व्हिडिओ बंद करती हूँ. आय होप की प्रॉब्लेम सॉल्व्ह हो जाए. मुलांनो, आता जर तुम्हाला माझा आवाज आला नाही तर मला परत सांगा, ओके? आणि तुम्ही पण तुमचं नेटवर्क चेक करा. ठीक आहे, असं होऊ शकतं की तुम्हाला पण नेटवर्क प्रॉब्लेम. सो माझ्याकडून तर मी पुन्हा रिजॉईन केलंय. आता आपण आपल्या डिस्कशन वरती जाऊया. ठीक आहे, 2 वेळेला का उघडलंय हे, दुसरं मीट का उघडलंय? चला. हा, तर आपण डिस्कस करत होतो आपले टॉपिक्स. त्याच्यामध्ये काय होतं बरं, आता मी तुम्हाला जे सांगितलं की माझं, माझ्या भावाचं आणि माझ्या बहिणीचं, माझ्या सख्ख्या भावाचं, आमच्या वयाचं तुम्हाला मी आता एक उदाहरण दिलं, बरोबर? आता मी तुम्हाला सांगत होते सायलोजिझम किंवा सायलोजिझम हा काय प्रकार असतो. तर त्याच्यामध्ये एकूण 3 वाक्य असतात. बघा, आता मी पीपीटी शेअर करते तुमच्या समोर, आता तुम्हाला दिसेल बघा. आता ह्याच्यामध्ये काय असतं की 3 वेगवेगळ्या गोष्टी असतात. एकूण 3 प्रकार असतात. पहिलं जे असतं ते असतं मोठं, म्हणजे जनरल स्टेटमेंट. दुसरं जे असतं ते असतं डिपेंडिंग स्टेटमेंट आणि तिसरं असतं कन्क्लुजन. तुम्ही असे प्रश्न तुमच्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये पाहिले असतील की महाराष्ट्र भारतामध्ये आहे, भारत आशिया खंडात आहे. तर महाराष्ट्र आशिया खंडात आहे, बरोबर? अशी जी काही प्रकारची वाक्य असतात त्याला सायलोजिझम असं म्हणतात, बरोबर? त्यातलं पहिलं वाक्य काय आहे, महाराष्ट्र हा भारतात आहे आणि भारत हा आशिया खंडात आहे. तर सगळ्यात मोठं जे वर्तुळ आपण काढू, समजा हीच गोष्ट जर मी याला वेन डायग्रामने काढायचं ठरवलं तर मी याला काय म्हणेन की एक मोठं, सगळ्यात मोठा सर्कल जो आहे तो काय आहे, आशिया खंड. त्याच्यातलं एक छोटा सर्कल म्हणजे काय असेल, भारत. त्याच्यामध्ये आणखी एक सर्कल काढेन तर ते काय असेल, महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र हे कशामध्ये, भारतामध्ये, आणि भारत हा आशिया खंडात आहे. म्हणजेच काय, मी जे सांगितलं ते वाक्य लॉजिकली बरोबर आहे. त्याचा अर्थ काय की कन्क्लुजन म्हणजे त्याचं जे काही सारांश आहे की पहिल्या 2 वाक्यांचा परस्परांशी संबंध आहे आणि दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्याचा भाग आहे, बरोबर? अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपण मेंटल एबिलिटी किंवा आपल्या लॉजिकल रिझनिंग मध्ये बघत असतो. आता बघा इथे काय दिलंय, द ऑफ नो, नो कॅट्स आर डॉग्स. वाक्य काय दिलंय, नो कॅट्स आर डॉग्स. म्हणजे एकही मांजर ही कुत्रा नाहीये. म्हणजे काय, मांजर कुत्रा नाहीये. नो कॅट्स, एकही मांजर नाहीये कुत्रा. म्हणजे कोण आहेत त्या, मांजरी मांजरी आहेत, कुत्री कुत्री आहेत, हे वेगळे आहेत, बरोबर? मग या तिघांपैकी कोणतं उत्तर तुम्ही काढाल, नो कॅट्स आर डॉग्स, हे काय काय?
सांगा. ऑल का सम का नो? नो कॅट्स आर डॉग याच्यामध्ये येईल का याच्यामध्ये येईल का याच्यामध्ये येईल? रंगीत वर्तुळ हे त्या प्राण्यांना दर्शवतो. पिवळं वर्तुळ मांजरी, कुत्री, तुम्हाला जे समजायचं ते धरा. त्यातलं निळं त्यातलं दुसरं येईल. एक मांजर किंवा एक कुत्र येईल. ह्याच्यामध्ये एक लाल रंगाचं मांजर किंवा कुत्रा आणि दुसरं तुम्हाला मांजर किंवा कुत्रा जे उरलंय ते असं घेता येईल. तिसरं जे आहे समजा एक मांजर आणि एक कुत्रा आहे. तर ह्या तिघांपैकी कोणतं चित्र हे वाक्य सांगतं नो कॅट्स आर डॉग्स? ज्याने हँड रेस केलं उत्तर द्या. पहिलं चित्र का दुसरं का तिसरं? थोडासा वेळ लागेल बरं का सुरुवात समजायला. एकदा कळलं की मग पटापट होईल. मी सांगू का तुम्हाला? एक मी सांगते बघा. ह्या प्रश्नाचं उत्तर येईल हे तिसरं नो. कसं काय? याचा अर्थ काय आहे? समजा निळा रंग मी घेतला कुत्री किंवा मांजर. चला आपण असं करूया, ह्याला आपण धरूया निळा रंग धरूया मांजर, पिवळा रंग धरूया कुत्रींना. तर ही मोठा सर्कल आहे कुत्री आणि छोटा सर्कल आहे मांजरी. तर या मांजरी कुत्र्यांमध्ये येतात. म्हणजे फ्यू कॅट्स आर डॉग्स किंवा ऑल कॅट्स आर डॉग्स असं वाक्य होतं ते. पण नाही ना, नो कॅट्स आर डॉग्स म्हणजे ह्याचा आणि ह्याचा परस्पराशी कुठला संबंध नाही यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये पण काय येईल? फ्यू कॅट्स आर डॉग म्हणजे इथे जे काही इंटरसेक्ट झालेला भाग आहे, इथे जे काही एकमेकांना छेद दिलेला कॉमन भाग आहे ते काही ह्याच्यात आहेत काही ह्याच्यात आहेत, दोघांमध्ये कॉमन आहे. पण याच्यामध्ये त्यांचा काहीच संबंध नाहीये. म्हणजे हे वेगळे आणि हे वेगळे ऍब्सोल्युटली दोन वेगवेगळे गट आहेत. मग जर मी नो कॅट्स आर डॉग्स असं म्हटलं तर हे दोनही वर्तुळ एकमेकांना कधीच छेदायला नाही पाहिजे, कधी एकमेकांना ओव्हरलॅप नाही व्हायला पाहिजे. दे शुड बी ऑलवेज डिफरंट अवे फ्रॉम इच अदर. बरोबर? हा झाला चित्रामध्ये दाखवण्याचा पहिला भाग. आता दुसरं बघा. द रूल ऑफ ऑल. When the statement says all, the first circle goes completely inside the second circle. बघा कसं. All dogs are animals. पहिलं चित्र काय आहे? डॉग्स ब्ल्यू कलर. अॅनिमल्स काय आहेत? येलो. हे सगळे कोण आहेत? अॅनिमल्स आहेत आणि त्यातले डॉग्स ब्ल्यू कलरने दाखवलेत. ऑल डॉग्स ह्याच्यामध्ये येतात ना. मग सगळेचे सगळे डॉग्स कोण आहेत? अॅनिमल्स आहेत. अॅनिमल्स हा काय आहे? मोठा ग्रुप आहे आणि त्या अॅनिमल्स पैकीचा एक ग्रुप काय? डॉग्स आहेत. पण सगळेचे सगळे डॉग्स हे अॅनिमल्सच आहेत ना. म्हणून हे पूर्णचे पूर्ण वर्तुळ आपण एका मोठ्या वर्तुळामध्ये टाकलं. याचा अर्थ काय झाला? हा छोटा वर्तुळ मोठ्या वर्तुळाचा फक्त एक भाग आहे. बरोबर? म्हणजेच काय? जर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे काही रचना सांगितली आहे वाक्यातली ती फॉलो करायची. आता डॉग्स आर अॅनिमल्स हे खरं हे आपल्याला माहितीये. आपल्या विज्ञानामध्ये सांगितलंय की कुत्री, मांजरी, गाढव, डुक्कर किंवा बैल, गाय, शेळी, मेंढी हे सगळे प्राणी आहेत. दीज आर ऑल अॅनिमल्स. पण जर आपलं वाक्य असलं ऑल कॅट्स आर ऍपल्स तर आपल्या चित्रामध्ये तेच येणार आहे. हे ऍपल येईल आणि खालचे येईल कॅट. आता कॅट ऍपल का असतील? कॅट काय खातो का आपण ऍपल सारख्या? ऍपल इज अ फ्रूट. कॅट्स आर अॅनिमल्स. पण जर आपल्या स्टेटमेंटमध्ये याला म्हणतात प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा याला म्हणतात स्टेटमेंट ऑफ दी सायलोजियम. तर याच्यामध्ये ह्या स्टेटमेंटमध्ये जे काही दिलं ते खरं आहे त्याचा विचार करून हे सोडवायचं. म्हणजेच काय होईल? आपले जे काही कॅट्स आहेत त्या ऍपल्सच्या मोठ्या याच्यामध्ये येतील. समजलं? म्हणजे याच्यामध्ये लॉजिक नाही अरे कॅट्स कुठे ऍपल असतात का, मग हे असं कसं येईल. हे रिअलिटी मधलं नाहीये. दिलेल्या वाक्याला तुम्हाला चित्रात दाखवायचंय. बस तेवढाच त्याचा अर्थ आहे, तेवढाच त्याचा वापर करायचा. त्याच्यात आपलं डोकं चालवायचं नाही की असं का दिलं असेल, हे असं काय चुकीचं आहे. हे चुकीचं नाहीये. दिलेलं वाक्य मांडणं ही आपली वेन डायग्रामचं काम असतं. बरोबर? आता हे झालं ह्या प्रश्नाचं. आता तिसरं बघा. वोट ऑन द ट्रूथ. ऑल बुक्स आर बर्ड्स. आता तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑल बुक्स आर बर्ड्स पहिलं चित्र येईल का दुसरं चित्र येईल? विचार करून सांगा. सांगा. तुम्हाला म्यूट केलंय का? अरे अरे ऑल बुक्स आर बर्ड्स कसं कसं सांगणार आपण त्यांना? सोपं आहे.
ऑल बुक्स आर बर्ड्स. हे बुक्स आहेत निळे आणि हे बर्ड्स आहेत सगळे. ऑल बुक्स आर बर्ड्स, मोठा ग्रुप आहे बर्ड्स, त्यातला एक पार्ट आहे ऑल बुक्स. सो ऑल बुक्स आर बर्ड्स. संपलं ना. हे होईल का? नाही. हे काय होईल? फ्यू बुक्स आर बर्ड्स होईल. तर ते वाक्य असं नाही. सम कार्स आर फ्लाइंग. मग आता हे येईल का हे येईल सांगा. कोणी अनम्यूट करा आणि सांगा. चित्र पहिलं बरोबर आहे का दुसरं बरोबर? सम कार्स आर फ्लाइंग. सांगा सांगा सांगा. तुम्हाला सगळ्यांना म्यूट केलंय का? सम कार्स आणि फ्लाइंग थिंग्स. सम कार्स, फ्लाइंग थिंग्स, दोन वेगवेगळी वर्तुळ आहेत. बट सम कार्स आर फ्लाइंग म्हणजे काही कार या उडतायत. तर उडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, कार वेगळ्या आहेत, पण काही गोष्टी उडतायत ज्या कार आहेत. मग एकमेकांना इंटरसेक्ट होतील आणि हे असं कधीच होणार नाही. नो पिझ्झाज आर हेल्दी. सांगा आता मला पहिलं बरोबर आहे का? पहिलं बरोबर आहे? मूट केलं होतं. हा बरं केलं होतं. पहिलं मॅम. बरोबर. नो पिझ्झा. बरोबर. ऑल डिटेक्टिव्ह आर स्मार्ट. ऑल डिटेक्टिव्ह आर स्मार्ट. चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? फर्स्ट मॅम. डिटेक्टिव्ह आर स्मार्ट. करेक्ट. पहिलंच येईल. याचा अर्थ बरं. जर मी समजलं, जर दुसरं चित्र बरोबर आहे असं सांगितलं तर वाक्यात काय बदल व्हायला पाहिजे? सगळे डिटेक्टिव्ह स्मार्ट नाहीत. एकही डिटेक्टिव्ह नो डिटेक्टिव्ह आर स्मार्ट. नो डिटेक्टिव्ह आर व्हेरी नो गुड. डिटेक्टिव्ह व्हेरी आर गुड. स्मार्ट. चला आता हे बघा काय. फील्ड मिशन ऑन प्लॅनेट झोर्ग. तुम्हाला एक होमवर्क आहे. तुम्हाला गुगल सर्च करायचंय व्हॉट इज प्लॅनेट झोर्ग. असं हे खरा प्लॅनेट नाहीये. हे आपलं इमॅजिनरी किंवा आपण काय असं म्हणतो ना की असा एक प्लॅनेट आहे वगैरे, अशा एका प्लॅनेटचं नाव आहे प्लॅनेट झोर्ग. आता तुम्हाला काय करायचं? फील्ड मिशन. मिशन म्हणजे काय? जसं आपलं मिशन मंगल आहे किंवा मिशन इम्पॉसिबल आहेत, असे काय काय असतात ना ज्याच्यामध्ये आपण एक ठरवलेलं आहे ते काम पूर्ण करायचं, जसं टार्गेट असं ते अचीव्ह करायचं. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये काय दिलंय? मिशन लॉग. काय काय करायचंय? ऑल हॉर्न्ड एलियन्स ईट पिझ्झा. बरोबर. आता बघा इथे वरती काय आहे? लाल सर्कल आहे. त्या रेड सर्कल मध्ये कोण आहेत? ऑल पिझ्झा इटर्स. ऑल हॉर्न एनिमल्स. हॉर्न म्हणजे काय? डोक्याला ज्याचे शिंग आहेत असे सगळे एलियन कोण आहेत? इजा आपलं पिझ्झा खाणारे असे सगळे ते हॉर्न एलियन्स हू ईट पिझ्झा. दुसरे सम पिझ्झा इटर्स आर ग्रीन. मग पिझ्झा इटर मधला एक सेक्शन जो आहे तो ग्रीन एलियन्स आहे. बरोबर. नो ग्रीन एलियन्स हॅव स्पॉट्स. म्हणजे आता तुम्ही मला सांगा की ज्यांच्या अंगावर स्पॉट आहेत, समजा ते हे घेतले, तर नो ग्रीन एलियन्स हॅव स्पॉट हे वाक्य बरोबर आहे का इकडे? बरोबर आहे का चित्र? मी सांगू का प्लॅनेट झोर्ग विषयी? नाही. नो मॅम. नो मॅम. चुकीचं आहे ते. नाही नाही नाही. प्लॅनेट मॅम हे काही चुकीचं संकल्पना वाक्य आहे जी विविध पुस्तकात नाही नाही आणि हा चित्र आहे. नाही प्लॅनेट झोर्ग यांचे सर्व नाही 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 नाही. नाही. कोण आहे हा? नो मॅम. अरे नो मॅम. एक गाढवांनो गप्प बसा. बेशिस्त आणि वेडी मुलं आहात तुम्ही सगळे. मी प्लॅनेट एकदा झोर्ग बोलून विषयी माईक सांगू बंद का? करा. म्हणून तुम्हाला तुमचे माईक बंद केलेले होते ना, ते फार बरं होतं. अतिशय उत्तम होती ती गोष्ट. तुमचे माईक ऑन करायलाच नाही पाहिजे. आपण काय गाणी म्हणतो इकडे? नाही नाही नाहीचं गाणं. हे माईक बंद करून करायचं. तुम्ही जे काही करताय हे सगळं रेकॉर्ड होतं आणि तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय की तुमच्या अशा वागण्यामुळे सगळे डिस्टर्ब होतात. बर. आता बघा याच्यामध्ये
मी तुम्हाला विचारलं होतं की काय चुकीचं आहे, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. प्रेरणा मॅम ह्याने सगळ्यांना लॉक करून टाका, बंद करून टाका यांचे म्यूट. चला आता बघा, ह्याच्यामध्ये काय आहे, हे इथपर्यंत तर गोष्ट ठीक आहे. नो ग्रीन एलियन्स हॅव स्पॉट्स. ग्रीन एलियन्सचा जो सर्कल आहे आणि हा स्पॉटेड अॅनिमल्सचा जो सर्कल आहे ते लांब लांब पाहिजे ना. नो ग्रीन एलियन्स हॅव स्पॉट्स म्हणजे दे शुड नॉट इंटरसेक्ट, दे शुड बी कम्प्लिटली सेपरेट. म्हणजे ह्याचं आणि याचं असं काही कॉमन नाही असलं पाहिजे. सो ह्या चित्रामध्ये जी चूक आहे ती आपण पकडली, बरोबर. सगळे जे काही हॉर्न्ड एलियन्स होते जे पिझ्झा खातात त्याच्यामध्ये येऊन बरोबर बसले. सम पिझ्झा इटर्स आर ग्रीन, हे इकडे पण आले. नो ग्रीन एलियन्स हॅव स्पॉट, हे लांब जायला पाहिजे, याला चिटकायला नाही पाहिजे. पण इफ आय से सम पिझ्झा इटर्स आर स्पॉटेड एलियन्स, तर काय होईल? सम पिझ्झा इटर्स आर स्पॉटेड एलियन्स. सांगा. तुम्हाला म्यूट केलं असेल, परफेक्ट. मीच सांगते. हे स्पॉटेड एनिमल्स जे आहेत ना किंवा स्पॉटेड एलियन्स जे आहेत ना, यांना इथे पिझ्झा इटर्सच्या इकडे वरती पण एका सर्कलमध्ये टाकता येऊ शकतं किंवा इकडे लेफ्टला टाकता येऊ शकतं. समजा मी म्हणलं की स्पॉटेड एलियन्स, ऑल स्पॉटेड एलियन्स आर हॉर्न्ड एलियन्स, बरोबर. मग काय होईल? हे सगळे स्पॉटेड एलियन्स हॉर्न्ड एलियन्सच्या आतमध्ये येतील आणि त्या सगळ्यांना काय येतील? ऑल स्पॉटेड एलियन्स आर हॉर्न्ड एलियन्स, हा ग्रुप आहे. पण यांना शिंग नाही आहेत, पण वाक्यात दिले म्हणून ते तिकडे येणार आहे. खरं खरं शिंग आहेत का? नाही. लॉजिकली करेक्ट दिसतंय का? नाही. पण स्टेटमेंट मध्ये दिलंय म्हणजे हे तिकडे येणार. जसं आपण मगाशी बघितलं होतं कॅट्स आर ऍपल, तसं. नाव स्पीड कॅल्क्युलेशन रेस. रिया इज रनिंग in a massive marathon. She is currently in 10th place from the front. She is also 15th from the back. Exactly how many runners are in the race? बरोबर. रिया धावतीये, रनिंग रेस मध्ये धावतीये मॅरेथॉनला, आणि शी इज करंटली इन द 10th प्लेस फ्रॉम द फ्रंट. तिच्या पुढे 9 लोक आहेत, ती धावली आहे, बरोबर. अँड शी इज ऑल्सो 15th फ्रॉम द बॅक, आणि ती मागून 15वी आहे, म्हणजे तिच्या मागे 14 लोक आहेत, ती 15वी आहे. मग आपण काय केलं? 10 अधिक 15 वजा 1, कारण ती कॉमन आहे ना लोकांमध्ये. म्हणजे एकूण किती लोक धावत आहेत? 24 पीपल आर रनिंग. करेक्ट. सो हे झालं आपल्या रियाच्या रनिंग बद्दलचं कॅल्क्युलेशन. आता फायनल बॉस बॅटल, द वॉल्ट ऑफ लॉजिक. बघा, की 1 ऍझम्पशन काय? द रोड इज वेट. व्हॉट इज द हिडन ट्रुथ? It rained, a water truck passed. Key 3, ranking. You are 5th from the top and 5th from the bottom. Total people, 5 plus 5 minus 1, 9. Key 2. ह्याचं सायलोजियम काय आहे? All heroes wear caps. All heroes wear. सेमच आहे वाक्य नाही? All heroes wear caps, हे दोनदा आले. No caps are invisible. Can a hero be invisible? आन्सर दिले नो. आता तुम्हाला याच्यात विचार करायचा आहे आणि मला सांगायचंय हे बरोबर आहे, हे बरोबर आहे का हे बरोबर. आता तुम्हाला म्यूट केलंय त्याच्यामुळे मी बोलू शकत नाहीये. द रोड इज वेट. व्हॉट इज द हिडन ट्रुथ? रेन किंवा इट रेन अँड अ वॉटर ट्रक पास्ट, या दोघांपैकी काही असू शकतं. बघा, आपल्याला काय करायचंय? आपल्याला प्रश्नाचं उत्तर लॉजिकली सोडवायचं. पहिला प्रश्न की 1, पहिली जी की आहे ह्या प्रश्नात, हा तुम्हाला माहितीये का त्याचे रहस्यमय दरवाजे असतात, त्याला 3-4 कुलप असतात. एक चावी लावली की एक कुलूप उघडतं, दुसरी लावली की दुसरं, तिसरी लावली की तिसरं, असे 3-4 प्रश्न आपल्याला सोडवायचे. 3 प्रश्न सोडवले की आपलं हे गेट उघडेल. तर पहिलं काय आहे? द रोड इज वेट. पहिला प्रश्न काय आहे की रस्ता ओला आहे. तर मग त्याच्या मागे काय असू शकतं कारण? पाऊस पडला आहे किंवा एक पाण्याचा ट्रक गेलाय, म्हणजे ते पाण्याचे टँकर असतात बघा, त्यातनं पाणी सांडत जातं. तर तुम्हाला काय वाटतं लॉजिकली काय असलं पाहिजे? ट्रेन ऑर अ वॉटर ट्रक पास? चला मी तुमचे मेसेजेस चेक करते, तुम्ही मला मेसेज मध्ये उत्तर द्या. लेट मी सी नाउ.
काय? ओके, रेन. बरं, बऱ्याच लोकांचं उत्तर आहे इट रेन्ड. ओके ओके, बरोबर. मला पण लॉजिकली तेच वाटते, पावसामुळेच. ट्रकमुळे पूर्ण रस्ता एवढं पाणी गळतं का त्याच्यामधनं? मला असं वाटतंय की रेन असेल. बराच मोठा रस्ता पूर्ण ओला झाला असेल तर इट शुड बी रेन ओनली. चला, बऱ्याच लोकांचं उत्तर रेन आहे, मलाही तेच वाटते. आता आपण की 2 सोडूया. आपलं सायलोजिझमचं जे उत्तर आहे ते शोधूया. ऑल हिरोज वेअर कॅप्स. नो कॅप्स आर इनविजिबल. कॅन अ हिरो बी इनविजिबल? सांगा. ऑल हिरोज वेअर कॅप्स आणि नो कॅप्स आर इनविजिबल. कॅन अ हिरो बी इनविजिबल? सांगा बरं तुमचं उत्तर चॅटमध्ये. नो नो नो, बरोबर आहे ना. जर आता त्याचं लॉजिकली उत्तर आपण काढूया. करेक्ट, नो. सगळ्यांचं उत्तर नोच. परफेक्ट. बघा काय आहे प्रश्न. ऑल हिरोज वेअर कॅप्स म्हणजे सगळ्याच्या सगळ्या हिरोनी टोप्या घातलेल्या आहेत. नो कॅप्स आर इनविजिबल म्हणजे एकही टोपी अशी नाहीये जी इनविजिबल आहे, ती दिसतेच लोकांना. जर टोपी दिसेल तर ज्याने टोपी घातली तो पण दिसेल की नाही. सो कॅन अ हिरो बी इनविजिबल? नाही ना असू शकत. त्याच्या डोक्यावर टोपी आहे बिकॉज ऑल हिरोज वेअर कॅप्स. कॅप घातली की तो विजिबल झाला. सो कॅन अ हिरो बी इनविजिबल? नो, नॉट पॉसिबल. आता तिसरा, यू आर 5th फ्रॉम द टॉप. वरून 5वे आणि 5th फ्रॉम द बॉटम. सो टोटल पीपल किती आहेत? 5 + 5 - 1. उत्तर 9 आहे. बरोबर आहे का? येस और नो? 9. करेक्ट, बरोबर. वरच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण पाहिलं होतं की नाही, दोघांचं कॉमन म्हणजे ऍडिशन -1, कारण जो कॉमन नंबर आहे, वरून पण मी 5वी आहे, खालून पण मी 5वी आहे, तर टोटल -1 मी करणार, कारण ती स्वतः मीच आहे ना. सो आन्सर इज करेक्ट. सो आपल्या 3ही प्रश्नांची उत्तर आपण टाकली. आता आपण अनलॉक केलं आणि आपण गेलो बाहेर. म्हणजेच काय, हे आपलं सोडवून झालं. आपले लॉजिकल पॉइंट जे होते ते एकदा आपण जरा पटपट रिवाइज करूया बघा. आणि मग तुम्हाला मी आता प्रश्न सोडवायला देणार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, सोपं होतं. डायग्राम ह्याच्यामध्ये काय असतं, चित्र वर्तुळाच्या मदतीने आपण एखादी गोष्ट सांगते की हे आहेत, हे आहेत, आणि यातलं काही कॉमन आहे, काही नाही आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. दुसरं काय असतं, ते एकमेकांना पूरक असतात, एकमेकांच्या मध्ये असतात सर्कल्स, किंवा एकमेकांना अजिबात इंटरसेक्ट करत नाही असे पण असतात. मग काय असतं, तुम्हीच ह्या प्रश्नांची उत्तर सोडवून बघितले की एकमेकांना इंटरसेक्ट न करणारे, थोडासा पोर्शन शेअर करणारे, आणि एकमेकांच्या आत असणारे, म्हणजे मोठ्यामध्ये छोट्या सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आठवतं ना कन्सेप्ट? त्याचा वापर करून आपण एका प्लॅनेट झॉर्ग वरती काय असेल, कसे कसे एलियन्स असतील हे पाहिलं. नंतर आपण हा एक मॅथचा प्रॉब्लेम सोडवला. रनिंग रेसमध्ये माझा नंबर इतका, माझा नंबर तितका, बरोबर. असं असेल तर एकूण किती लोक असेल धावताना, तो त्या प्रॉब्लेम मधलं उत्तर आपण काढलं. आणि शेवटी एका लॉजिकल प्रश्नाला आपण तिघांनी, म्हणजे 3ही कीज वापरून तिघांनी, या 3ही चाव्यांनी दरवाजाला उघडून आत जाऊन पाहिलं. काय आत जाऊन पाहिलं तर काय आहे, आत जाऊन नवीन प्रश्न 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 प्रश्न. आता तुमच्या समोर मी काही प्रश्न शेअर करणार, ठीक आहे. त्या प्रश्नांमध्ये काय, असंच लॉजिकल सगळं टाकलंय. मी तुम्हाला विचार करायला वेळ देणार आहे, आणि तुम्ही काय करायचं, चॅटबॉक्स मध्ये त्याची उत्तर द्यायची. तुम्ही माईक ऑन करायचं नाही, तुम्ही काहीच बोलायचं नाही. कट केले तरी पण नाही आहेत. काय नाही आहेत कट केले तरी? ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवते प्रश्न, तो शेअर करते, आणि तुमची उत्तरं मी चॅटबॉक्स मध्ये बघते. पण मी कॅमेरा बंद करते, कारण मी ते पेज शेअर करणार आहे. पुन्हा एकदा ते असं अर्धवट नको व्हायला की अरे काय माहिती काय झालं. ठीक आहे. माझा आवाज येतोय? नाही मॅम, आपली आवाज अगदी बरोबर आहे. हो ना. ऐक ना प्रेरणा, मला ना माझं ते हे शेअर करायचं, अगं पेज शेअर करायचं, त्याच्यावर क्वेश्चन्स येते. तर मी विंडो शेअर केली आहे पण ते येत नाहीये, वाय? एंटायर स्क्रीन शो करा मग. पण मग मला फक्त स्क्रीन दिसते ना, हे लोक दिसत नाहीत ना.
हे तर त्यांनाही दिसतं आता, पण मला मीटिंग मध्ये दिसत नाही ना तो छोटा सेक्शन. आता दिसत आहे मॅम. दिसतंय पण मला नाही ना दिसणार. मी पूर्ण विंडो शेअर केली आहे ना. मला फक्त ते पेज शेअर करायचंय आणि त्या पेज बरोबर मला इथे अशी छोटी अशी टाईल येते बघ, तसं हो, पाहिजे. हो. सो ते का नाही येते, आय डोंट नो का नाही येते. थांब. तर ते गुगलवर नाही आहे म्हणून. सिलेक्ट अ टॅब टू शेअर करून बघते. वेगळी विंडो. लेट मी ट्राय दिस वन्स. कारण की हे एकदा केलं होतं मी, तेव्हा ते झालं पण होतं व्यवस्थित. शेअर करू का याच्यात? ठीक आहे, लेटेस्ट सी. नाही झालं तर मग पूर्ण स्क्रीनच शेअर करते. स्क्रीन शेअर करावं लागेल मॅम, कारण आपल्या टॅब मध्ये नाही आहे. आपण जे वर्ड फाईल आहे ना, ते टॅब मध्ये नाही आहे. टॅब मध्ये असलं तर आपल्याला ते करता येतं. करेक्ट आहे. जाऊ दे, मग तर पूर्ण आपण इंटरेस्ट entire करते आणि त्यांची उत्तरं मग मला बघायला लागतील कशी तरी. ठीक आहे, हो हो इंटरेस्ट. थोडा वेळ देईन मी आणि मग नंतर त्यांच्याकडनं उत्तरं बघून. चला रे. ओके, सी, दीज आर युअर क्वेश्चन्स अँड दे आर बेस्ड ऑन ॲझम्पशन्स. काही काही ॲझम्पशन्स असतात ना, असे आहे तसे आहे, त्याला आपण आत्ताच बघितलं. सायलोजिझम. नंतर आपण वेन डायग्राम बघितल्या आणि वर्ल्ड पझल. ठीक आहे, एलियनचा वर्ल्ड पझल कसा होता की ह्या एलियन मधनं ते, त्याच्यामधनं ते. रँकिंग फॉर्म्युला, ह्याच्यावर मोठा तो, त्याच्यावर मोठा तो, ह्याच्यावर जाडा, ह्याच्यावर पहिला, असे असतात ना. असे सगळे आहेत आणि सगळ्या प्रकारचे क्विज याच्यामध्ये आहेत. पहिला क्वेश्चन काय बघा. 5 फ्रेंड्स आर स्टँडिंग इन अ लाईन. विचार करायचा, समजून घ्यायचा, लगेच सोडवायचा. 5 फ्रेंड्स आर स्टँडिंग इन अ लाईन. रिया इज टॉलर दॅन मीरा. मीरा इज टॉलर दॅन अनु. हु इज टॉलेस्ट? सांगा. म्हणजे उत्तर चॅटबॉक्स मध्ये टाका. मॅम स्क्रीन झूम करा ना. अनु. रिया. करू. रिया. 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 का बरं? कारण की रिया ही मीरापेक्षा उंच आहे. कारण की रिया झालं? बोलले सगळे एकदा? भाजी मार्केट मधले. गुड. समजलं ना तुम्हाला तुमचं उत्तर काय आलंय? चला, व्हेरी गुड. फार पुढे मी डिस्कस करणारच नाही. अरे तुम्ही सगळे प्रत्येक शाळेमधले टॉपर मुलं आहात म्हणे. टॉपर मुलांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो वाटतं, दुसऱ्यांचं कोणाचं काही ऐकायचं नाही. जर आपल्याला कळतंय दुसरं कोणतरी बोलतंय तर आपण नाही बोललं पाहिजे. कॉमन सेन्स आहे ना हा. सगळ्यांनी एकदाच बोलायची काही गरज आहे का? आपण काही संसद भवन मध्ये नाहीये कोणाचं काही ऐकायचं नाही, स्वतःच बोलत राहायचं. आपण एज्युकेटेड लोक आहोत ना. हो ना, अभ्यास करतो ना आपण. दुसरे बोलतील तर गप्प बसा की जरा, दुसऱ्यांचं पण ऐका, तरच तुम्हाला पण बोलता येईल. ठीक आहे ना? चला, लक्षात ठेवा, जर कोणी उत्तर देत असेल आणि आपल्याला येत असेल तरी जरा तोंड बंद ठेवा. काही फरक पडत नाही त्याने एखाद्या वेळेला उत्तर नाही दिल्यानंतर. ठीक आहे? चला, आता सांगा. ऑल ऍपल्स आर फ्रुट्स. इज एव्हरी फ्रूट अन ऍपल? ऑल ऍपल्स आर फ्रुट्स. आता तुम्ही ह्याचं वेन डायग्राम कसं काढणार? वर्तुळ, सर्कल एकमेकांमध्ये काढून दाखवायचं असेल तर ऑल ऍपल्स आर फ्रुट्स. इज एव्हरी फ्रूट अन ऍपल? हे मला चित्रात दाखवा. शो मी द पिक्चर. हाऊ वुड यू ड्रॉ दिस? चला, तर तुम्हाला सांगितलं होतं की नाही, वही पेन काढा, तो काढा आणि आता वापरा आणि मला सांगा की हे जे काही स्टेटमेंट आहे वेन डायग्राम मध्ये तुम्ही कसं ड्रॉ करणार. ऑल ऍपल्स आर फ्रुट्स आणि मग इज एव्हरी फ्रूट अन ऍपल याचं कसं येईल हे मला चित्रात दाखवायचं. हो, नो, येस हे काही टाईप करू नका. ड्रॉ दॅट ऑन युअर पेज अँड शो मी. मी तुम्हाला परत दाखवते प्रश्न काय आहे. अरे वा, कोणतरी काढलं, स्वराने काढलं. गुड. शो मी स्वरा. मॅडम दाखवते येत नाहीये, मी दाखवते तुम्हाला. हो चालेल ना, हरकत नाही.
थोडासा कॅमेरा आणि फोन वही याला ऍडजस्ट करायला वेळ लागेल, हरकत नाही. पण तिने काहीतरी सॉल्व्ह केलंय ते आपण बघूयात. बरोबर, शाबाश. म्हणजे इन्स्ट्रक्शन ऐकू येतात. मॅम कोणता क्वेश्चन सांगितलेला? आमच्या इथे लाईट गेल्यामुळे मला तो नाही ऐकता आला. थांबा जरा, आता जे चाललंय ते ऐका, नंतर मी शेअर करेन तेव्हा बघा. ओके, चला. कुठे गेली ती स्वरा? काहीतरी शेअर करत होतीस ना ग? हा, बरं. थोडस तुझा कॅमेऱ्याच्या जवळ वही घे, म्हणजे मला नीट दिसेल. किंवा त्याचा कॅमेरा बदलून टाक ना बाळा. हा, आता हे काय समजेल, कसं समजेल कोणत्या वर्तुळाचं नाव काय आहे? म्हणजे मला तर ते ऍटम वाटतं, ऍटम. बरोबर आहे, काढलंय काहीतरी, बरोबर आहे. पण त्याला नावं दिली तर समजायला सोपं पडतं ना. ऑल ऍपल्स आर फ्रुट्स. मग आता हे कसं मॅम समजेल? मी दाखवते. दाखवा दाखवा. हेच सगळ्यांनीच काढायचंय. ऑल ऍपल्स आर फ्रुट. शाबाश सोनाली, व्हेरी गुड, परफेक्ट आहे. ऑल ऍपल्स आर फ्रुट्स. काय नाव आहे? हर्षवर्धन बहुतेक. दाखवा बरं. एवढं तुम्ही कॅमेरा हलवू नका, मला अजिबात दिसणं नाही त्यात ना. हर्षवर्धन, स्वरा, काय काढलेस तू? ऑल ऍपल्स आर फ्रूट मध्ये 2 सर्कल का काढले मग? अच्छा, ते ऍपल आर फ्रूट. ओके ओके, शाबाश, बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. नावं टाकली आता दिसलं मला. हे काय काढलंय? ज्ञानेश्वर, ऑल ऍपल्स आर फ्रूट. परफेक्ट, शाबाश, व्हेरी गुड, शाबाश मुलांना. म्हणजे आपण जे बोललो ते तुम्ही केलं, म्हणजे तुम्ही जे उत्तर मला दिलं होतं आता. वेट वेर इट इज नाऊ. उगाच मी त्याला मोठं हे केलेलं आहे. कुठे गेलं ते? मॅम माझं बरोबर आहे का? ओके, चला. आता मॅम तुम्ही जे उत्तर बोला. माझं बरोबर आहे का? काय आहे? माझं बरोबर आहे का? अच्छा, हा, आता तू शेअर केलंस का? थांब बरं, बघू बरं. मला ते दिसत नाहीये बाळा मला नीट. थोडस तुझ्या मॅम माझं पण बघा ना. जवळ होशील का? मॅम माझं पण बघा. सारिका, ऑल ऍपल्स आर फ्रुट्स. ऑल फ्रुट्स ऍपल्स. ओके, ठीक आहे. ऑल ऍपल्स, ठीक आहे. मीटिंग वर दाखवतो. मॅम का बरोबर? मॅम माझं पहा ना. पण दाखवा ना. थांबा एकच मिनिट, तुम्हाला सगळ्यांना मला एकदाच बघूया. मॅम. मी ते अनपिन करते जरा मी, म्हणजे मला तुम्ही सगळे लोक दिसाल. मॅम माझं अरे बघा बाळा, ना. 1 मिनिट थांबा. मला जरा माझ्या स्क्रीनवरती माझी स्टाईल मोठी दिसते ना, सो मला त्याला जरा अनपिन करू द्या. जाऊ दे, चला तुम्ही दाखवा मला. ते येत नाहीये इकडे, तो ऑप्शन नाहीये ते मला. ओके, येस, अनिल, ऑल फ्रुट्स. ओके, ज्यांचं दाखवून झालं त्यांना ठीक आहे, ते काही दाखवलं तरी चालेल. आता बाकीच्यांचं मला बघता येईल. शाबाश, मॅम गुड. मला पहा ना रिद्धी. रिद्धी दाखव. मॅम माझं पहा ना आयशा. थांब, मी आता मोठी स्क्रीन करते. आता तुमच्या सगळ्यांची मला दिसते. तुम्हाला दिसतात? मॅम माझं पहा ना सोनाली. अगं पण ते मला दिसलं तर पाहिजे. तुम्ही ते इतक्या लांब धरलेत तुमचे ऍटम्स. ऍपल, फ्रूट. ओके ओके, हे काय नाव आहे? NI वरून नीलम सुतार. ओके, करेक्ट आहे. रिद्धी बरोबर आहे. ऑल ऍपल्स आर फ्रुट्स. येस. आयशा, तुझं खूप ब्लर आहे, मला दिसतच नाहीये चित्र. खूप लांबून धरलंय. 4 लाईनर बुक वरती आहे बहुतेक काहीतरी, तेवढंच दिसतंय फक्त, पण चित्र नाही दिसत आहे. ईश्वरी, थोडस तुझा कॅमेऱ्याच्या जवळ चित्र ठेव. मॅम हे काय? ऑल फ्रुट्स. तेजूने काय केलंय? ऍपल्स आर फ्रुट्स. ऑल ऍपल्स आर फ्रुट्स वाटतं, असं लिहिलंय वाटतं. ओके, ठीक आहे. मॅम माझं पहा ना शरण्या. ठीक आहे, तर तिकडे जे नाव आहे ते म्हटलंय मी. बरं, शरण्या कुठे आहे? शरण्या, ऑल ऍपल्स आर फ्रुट्स. शाबाश, वसंत जाधव, मस्त, क्लिअर आणि बरोबर दाखवलंय. ऑल फ्रुट्स आर ऍपल्स, करेक्ट. चला चला, पुढच्या प्रश्नाकडे चला. इकडेच अडकू नका. चला, लेट अस कम आउट ऑफ इट अँड सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. परत स्क्रीन शेअर करते, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला, व्हेरी गुड, सगळ्यांचं ते उत्तर बरोबर आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल?
इज एव्हरी फ्रूट अन ऍपल? सांगा बरं आता मला. नो, बरोबर. सगळे फ्रूट ऍपल नाही आहे ना. विचारलंय. चला. This naturally introduces syllogism. आता पार्ट 2 assumption आणि त्याच्या assumption वरती जी आहेत ती उत्तरं. ठीक आहे. त्याला मला थोडं बहुतेक छोटं करायला लागणार. बोला मॅम बोला. आज क्लास डबल आहे का? डबल नाही आहे क्लास, 2 क्लास आहेत. 3 ते किती आहे आज? 3 ते 4 म्हणजे आता 5-6 मिनिटात संपेल. मॅम दुसरा क्लास आहे ना? काय लगेच दुसरा क्लास. दिसत नाही. तुमच्या याच्यामध्ये दिसतच नाही. उपवरती टाइम टेबल आलं असेल. चला, जरा मी हे कमी करते, यातलं डिस्टन्स कमी करते, म्हणजे मला ते नीट तुम्हाला दाखवते. ओके. ए. मॅम ऑप्शन ए. का बरं? चला आधी मला बघू तर द्या काय प्रश्न आहे. टेल स्टुडंट्स, आपण आता एकमेकांशी बोलू. काय बोलू? अन assumption is hidden idea that is not directly stated. चला, एक्झाम्पल हे आहे, कॅरी अन अम्ब्रेला टुडे. What is assumed? It may rain. Umbrella are expensive. ए मॅम. मॅम मी सांगू? मॅम आन्सर मी सांगू का सीमा? कॅरी अँड अम्ब्रेला टुडे. मॅम कारण की अम्ब्रेला का आपण बाहेर काढला का? पाऊस पडू शकतो. अगदी बरोबर आहे. आपण अम्ब्रेला का वापरणार? कारण पाऊस पडू शकतो म्हणून. ते खूप महाग असेल म्हणून कोणी वापरेल का? किंवा ते लोकांना आवडतात म्हणून लोक उगाच घेऊन फिरतील का ओझं विनाकारण? नाही ना. कॅरी अँड अम्ब्रेला टुडे कारण की रिझन हे आहे की पाऊस पडू शकतो. स्वाभाविक आहे. तो कधी पडेल माहित नाही, एवढा पडू तर शकतो, म्हणून आपली आपली छत्री घेऊन जा. ठीक आहे. ड्रिंक मिल्क एव्हरी डे. ऍझम्पशन काय आहे? मिल्क इज गुड फॉर हेल्थ. बरोबर. मग याच्यावरती तुम्ही मॅम मिल्क इज गुड फॉर हेल्थ कारण दुधापासून आपल्याला पोषण व हेल्थ मिळते. आता दुधामध्ये व्हिटॅमिन सी. बर, बरोबर आहे. तुम्ही जी माहिती सांगताय ती बरोबर आहे, पण प्रश्न हा नाहीच आहे. इथे ऑलरेडी दिलेलं आहे. मिल्क इज गुड फॉर हेल्थ हे दिलंय ना. मग तुम्ही याच्यावरती एक असं निगेटिव्ह उत्तर किंवा एखादं असं निगेटिव्ह वाक्य बनवा. आपण कसं मगाशी बनवलं होतं, नो काय बरं म्हणलं होतं आपण? दूध पहिलं नाही होतं ना पिलं तर आपलं शरीर चांगलं राहणार नाही. मिल्क इज नॉट गुड फॉर हेल्थ. मिल्क इज बॅड. मिल्क इज नॉट बॅड टू आवर हेल्थ. Milk is not to the our health. Milk is not to the our health because the milk is very because milk is very different chemicals. तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही ते जनरल वाक्य बनवताय, मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. मी तुम्हाला सांगते सायलोजिझम वापरून. Please mic mute. शाबाश, थँक्यू. जिने कोणी माझी मदत केली थँक्यू. मी काय सांगते, तुम्ही मिल्क बद्दलची माहिती काय मला सांगताय? मिल्क इज गुड फॉर हेल्थ, आय नो दॅट. मी रोज 1 कप दूध पिते. पण मी तुम्हाला काय सांगतेय, याचा वापर तुम्हाला लॉजिक साठी करायचा आहे. यू शुड ड्रिंक मिल्क, दॅट यू ऑल्सो शुड नो दॅट. कारण की तुम्ही स्टुडंट्स आहात, यू नो दॅट. तुम्हाला पाहिजे मिल्क. तुमचं ग्रोईंग इयर्स आहेत, तुमचं ग्रोईंग एज आहे. तुम्हाला रोज दूध प्यायचं आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, त्याच्यात व्हिटॅमिन आहे. ह्याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही आता. दिस इज नॉट युअर सायन्स क्लास. हे तुमचं लॉजिकचं डिस्कशन चाललंय की ड्रिंक मिल्क एव्हरी डे या वाक्याला एखादं निगेटिव्ह वाक्य, जसं होतं की नाही, नो टीचर्स आर गव्हर्नमेंट सर्वंट्स. चला, असं एक जनरल आपण वाक्य घेतलं तर याच्यामध्ये काय निगेटिव्ह वाक्य करता येईल? तर मी असं सांगते तुम्हाला, झालं. आता माईक बंद करा. ड्रिंक मिल्क एव्हरी डे हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला रोज दूध प्यायचंय. ऍझम्पशन काय आहे की मिल्क इज गुड फॉर हेल्थ हे माहिती आपल्याला, म्हणूनच रोज दूध प्यायचंय. बरोबर.
मग आपलं दुसरं जे वाक्य निगेटिव्ह आहे ते याला सपोर्ट करणारं पाहिजे, ह्या सगळ्या अर्थाला सपोर्ट करणारं असं वाक्य पाहिजे. सो मी जर असं वाक्य बनवलं, नॉट द मिल्क इज इन्क्लुडेड इन अनहेल्दी फूड. Milk is not bad for our health. पण ते नाहीये ना, मिल्क इज गुड फॉर हेल्थ हे ऍझम्पशन आहे अगं. आपल्याला या Not वाक्याला drink स्टेटमेंटला milk यूज every करूनच day, त्याला सपोर्टिव्ह then our body are weak. Milk is not good for health. Milk is bad for health. Milk every day. Milk is not included in Not healthy. अरे not healthy. वेड्या मुलांनो ऐका, Not माईक forgot बंद to करा. drink milk every day. Please mute our mic. It yourself. चला Please आता mute गप्पाने माईक बंद करा आणि काहीच बोलायचं नाही. तुम्ही सगळी उत्तरं चुकीची दिलेली आहेत आत्ताची. मी काय सांगते तिकडे ऐका. मी निगेटिव्ह वाक्य करायचंय याचा अर्थ आहे की अर्थ बदलायचा नाहीये, वाक्यामध्ये डोंट किंवा नो असे शब्द वापरायचे. बंद. कोणाचा माईक ऑन आहे? बंद करावं जरा. सगळ्यांना म्यूट करून टाका यांना. मी काय सांगते ते ऐका, ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला जी बडबड करायची ती माईक बंद करून करा. बघा, ड्रिंक मिल्क एव्हरीडे पहिलं वाक्य आहे, हे स्टेटमेंट आहे आणि त्याचं ऍझम्पशन आहे की मिल्क इज गुड फॉर हेल्थ. बरोबर. दूध हे शरीराकरता चांगलं आहे म्हणूनच ते रोज प्यायचंय, हा कॉमन सेन्सचा मुद्दा आहे. तुम्हाला मी त्याचं निगेटिव्ह वाक्य करायचा अर्थ इंग्लिश मधलं निगेटिव्ह नाहीये, हे मेंटल एबिलिटी मधलं निगेटिव्ह वाक्य म्हणजे यूज ऑफ नो और डोंट असं वाक्य, पण अर्थ हाच पाहिजे. तुम्ही म्हणताय मिल्क इज नॉट गुड फॉर हेल्थ, हा मूर्खपणा आहे की नाही? हे ऍझम्पशनला एक्झॅक्टली उलट आहे. कसं काय असू शकतं? मिल्क इज गुड फॉर हेल्थ हे दिलेलं आहे, मग नॉट गुड फॉर हेल्थ कसं काय म्हणताय तुम्ही? आणखीन वरती ड्रिंक मिल्क एव्हरीडे याचं तुम्ही उलटं वाक्य केलं, डोंट ड्रिंक मिल्क एव्हरीडे. कोण आहेत ते सगळे नमुने? स्वतःलाच एक एक मार्क, चुकीचा मार्क द्या स्वतःच्या वहीवरती किंवा स्वतःच्या हातावरती. मी तुम्हाला काय सांगितलं ते तुम्हाला कळलं नाही याचा अर्थ हा होता. ऐका, मी तुम्हाला काय वाक्य म्हणलं होतं? ड्रिंक मिल्क एव्हरीडे बिकॉज मिल्क इज गुड फॉर हेल्थ. हे झालं. जर मला याला निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये चेंज करायचं असेल तर मी काय म्हणेन? नॉट द मिल्क इज इन्क्लुडेड इन द अनहेल्दी फूड. बरोबर. नॉट द मिल्क इज इन्क्लुडेड इन अनहेल्दी फूड म्हणजे अनहेल्दी फूड मध्ये दूध जात नाही, म्हणून मिल्क इज गुड फॉर हेल्थ आणि म्हणून मला एव्हरीडे दूध प्यायला पाहिजे. थोडक्यात काय आहे? मिल्क इज नॉट अनहेल्दी फूड. सोपं आहे की नाही? म्हणजेच मिल्क इज हेल्दी फूड, म्हणजेच आय शुड ड्रिंक द मिल्क एव्हरीडे. ही अशी उलटी वाक्य पेपरमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये आपला गोंधळ होतो. काय म्हणले, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? अर्थ काय आहे? हा आहे का हाय? हाच तर तो खेळ असतो. चला, बाकी सगळे प्रश्न आपण पुढच्या वेळेला करूया. आज आपण आता इकडे थांबूया आणि लॉजिकली उत्तर सोडवताना समोरची इन्स्ट्रक्शन काय देतायत ते आधी ऐकायचं असतं. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना ना सगळ्या प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात आणि बोलायचे असतात, ते मला खरंच खूप आवडतं आणि तुम्ही सगळे प्रयत्न करा, ते पण खूप आवडतं. पण Ma'am, Thank you, ma'am. Name of ओके, पुढे ma'am. Name of topic. सोल्युशन यायला पाहिजे. Ma'am. Name of Thank topic. you, ma'am. दिलेलं आहे Ma'am. लेक्चर Name of रिझनिंग. topic. Ma'am. रिझनिंग ma'am, पुढचा class कधी वाजता आहे? एक प्रश्न 4 वेळा बोलता मला उत्तर पण देऊ देत नाही. बाय बाय, भेटूया आपण. बाय. Ma'am. Ma'am. Bye. Thank you, बाय ma'am. बाय. नेक्स्ट क्लास जॉईन करा सगळ्यांनी. Ma'am. आता 4 वाजताची क्लास आहे, सगळ्यांनी जॉईन करा. Hello. Ma'am, ह्या क्लासचा होमवर्क. Hello. मॅम, ह्या क्लासचा होमवर्क. किती वाजता मॅडम क्लास? ह्या क्लासचा होमवर्क मॅम. मॅम क्लास होमवर्क. मॅम लेफ्ट झाल्या आहेत.
कोणच जॉईन नाहीये क्लास